चला करे बाळा सुरू जसं आहे तसं आता. नमस्कार. आलेल्या सर्व शिक्षकांचे आणि इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे खूप स्वागत. आज आपण इथे संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करायला इथे जमलो आहोत. तर मी प्रोफेसर सुभाष पवार सर, अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आणि प्रोफेसर डॉक्टर वंदना शेलार, आपल्या ग्रंथपाल मॅडम, आणि डॉक्टर नितीन आडे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. फोटो त्यांच्याकडे द्या. या लायब्ररीत या लवकर. पवार सरांना विनंती करते की त्यांनी थोडं आपल्या इथे सेवालाल महाराज जयंती जे आहे अगदी उत्साहाने साजरा करत आहोत आपण. खरं वास्तविक म्हणजे सेवालाल महाराजांची जयंती संबंध देशभर आणि जगात देखील आज साजरी होत आहे. आपल्याला माहिती आहे सेवालाल महाराज जे आहे ते पर्टिक्युलरली एका समाजांकरता विचार मांडलेला नाही आहे. देश आणि एक विश्व साठी त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहे. सेवालाल महाराजांचे अनेक ग्रंथ आहेत, अनेक विचार आहेत. जसं ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने विचार मांडलेले होते त्याच पद्धतीचे विचार 275 वर्षापूर्वी, आज 276वी जयंती आहे, सेवालाल महाराजांनी मांडलेले आहे. आणि त्यांचे विचार हे खूप अमूल्य आहेत. आपल्याला अनेक ग्रंथातून, अनेक पुस्तकातून किंवा नेटवर तुम्ही सर्च केला तर सेवालाल महाराजांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळू शकतात. खरं वास्तविक म्हणजे महाराष्ट्र शासनाने गेल्या 10 वर्षापासून ही सेवालाल महाराजांची जयंती ही कंपल्सरी सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था असतील, त्याचबरोबर शासकीय कार्यालय असतील, या ठिकाणी सेवालाल महाराजांची जयंती साजरा करावं. आणि सेवालाल महाराजांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोचलंच पाहिजे, परंतु विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं शासनाचं धोरण देखील आहे. त्यासाठी आपण सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी एकत्र तुम्ही उपस्थित आहात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि खरोखर तुम्ही सगळ्यांनी वाचा, तुम्हाला या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. सेवालाल महाराजांचे विचार त्या काळात मी 2 गोष्टी सांगतो फक्त. त्या काळात त्यांनी एक वाटी कटोरी पाणी वगजाय म्हणजे असं त्यांनी बोललं होतं. म्हणजे एक जी वाटी आहे, एका वाटी पाण्याची किंमत 1 रुपया होईल त्यावेळेस सांगितलं. वाटी म्हणजे आपण माहिती आहे ताटात आपण जे वाटतो ती वाटी, तर त्याची किंमत आज खरोखर 1 वाटीची किंमत 1 रुपया, म्हणजे 10 वाटी टाकल्यानंतर 1 बॉटल होते, म्हणजे 10 रुपये आज त्याची किंमत ओरिजिनल आहे. आणि ते त्या काळात मांडलं होतं. आणि सेवालाल महाराजांनी अनेक ज्ञानेश्वर माऊलींचे जशा पद्धतीचे विचार होते, जशा प्रकारचे पूर्ण धार्मिक किंवा सामाजिक विचार होते, तशाच प्रकारचे विचार सेम आणि त्यापेक्षा थोडंसं वेगळं. कारण माऊलींना जाऊन 500 वर्ष झालेले आहे आणि महाराजांना 275 झालेले आहे. तर या सगळ्या गोष्टीचं तुम्ही अभ्यासामध्ये देखील तुम्ही अभ्यास केलं पाहिजे. आणि पर्यावरणाच्या बाबतीत देखील सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. आज पर्यावरणाचे किती ऱ्हास होतात हे आपल्याला माहिती आहे. आणि मुलींना देवी प्रमाण म्हणजे देवी समान मानावं अशा प्रकारचे विचार देखील त्यांनी सांगितलं होतं.
आज आपल्याला माहिती आहे, आपण MPSC UPSC अभ्यास करत असाल तर आज म्हणजे किती भिन्नता आहे, लिंग भिन्नता जे म्हणतो ना, 1000 पुरुषामागे 870च महिला आहेत, म्हणजे तेही संख्या कमी होत चाललेली आहे. समाजामध्ये मुलींना स्थान द्या, देवी समान माना, अशा प्रकारचे विचार सेवालाल महाराजांचे होते. म्हणजे हे तुम्ही वाचलं पाहिजे, नेटवरतून तुम्ही डाउनलोड करा, निश्चितपणे वाचा, मोबाईल प्रत्येकाकडे आहे आणि हे विचार तुम्ही जोपासा. निश्चितपणे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर पडेल अशी मला खात्री आहे. आणि मला गरवारे महाविद्यालयाने बोलवलं आणि माझं सन्मान केलं, त्याबद्दल मी गरवारे महाविद्यालयाचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि धन्यवाद सर. सो आता मी तुम्हाला थोडी संत सेवालाल महाराजांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. संत सेवालाल महाराजांचा जन्म 15 फेब्रुवारी 1839 रोजी गोलारदोडी, अनंतपूर, आंध्र प्रदेश येथे झाला. त्यांचे वडील भीमानायक हे व्यापारी होते, त्यामुळे घरची तशी श्रीमंती, मात्र रूढी आणि परंपरा यांच्या मागे चालणारा बंजारा समाज त्यांना पुढे न्यावा असा वाटला आणि त्यांनी समाज कल्याणाचे कार्य सुरू केले. त्यांचे विचार हे फक्त बंजारा समाजापुरते नाहीच तर इतर दुसऱ्याही समाजांना प्रेरणादायक आहे. त्यांनी समाजामध्ये विखुरलेला पूर्ण समाज त्यांनी एकत्र आणला आणि त्याला योग्य दिशा दाखवली, योग्य मार्ग दाखवले. त्यांचे काही वचन हे आजही या काळामध्ये खरे ठरले आहेत, जसे की पवार सरांनी आपल्याला सांगितलं की कटोरो पाणी बघ जाय, म्हणजे 1 रुपयाला 1 वाटी पाणी आपल्याला विकत घेऊन पियावं लागेल. आणि आजच्या काळामध्ये तेच आहे. आणि जाणजो झांजो पचच मांडजो, म्हणजे पहिले परखून घ्या, नंतर न त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि जो पण या गोष्टीला जोपासेल आणि ह्या गोष्टींचे आचरणात आणेल त्याची रक्षा मी स्वतः करेल, असेही संत सेवालाल महाराजांनी सांगितले. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. जिथे जिथे बंजारा समाज आज आहेत तिथे आज संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी केली जाते. जिथे बंजारा समाज तिथे संत सेवालाल महाराजांचं एक तरी मंदिर आज आपल्याला तिथे बघायला भेटेल. संत सेवालाल महाराज यांनी आपले जीवन हे समाज कल्याण आणि आई जगदंबा यांच्या चरणी वाहिलं आणि बालब्रह्मचारित्व राहून त्यांनी हे सगळे कार्य पूर्ण केले. धन्यवाद. आजच्या या शुभ दिवशी आपण संत सेवालाल महाराजांची जयंती ग्रंथालय आणि आबासाहेब महाविद्यालयाच्या वतीने साजरी केली. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचं नेहमीच उद्दिष्ट असतं की आपल्या विद्यार्थ्यांना जे काही थोर महापुरुष समाजसुधारक होऊन गेले त्यांच्याबद्दल ज्या काही टेक अवे आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि हे कार्य वर्षभर ग्रंथालय करत असतं आणि त्या अनुषंगाने ग्रंथालयाची संपूर्ण टीम या कामामध्ये असते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा, प्राध्यापकांचा सहभाग होत असतो. आज TYBSCची विद्यार्थिनींनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली आहे. अँटिसिपेटरी असे मुलं सगळी आली पाहिजे आणि 2 शब्द वाचून टेक अवे जे काही आहे त्याचं रेलेव्हन्स आजचं जे काही काळातलं आहे ते सगळं विद्यार्थ्यांना कळावा. हा डायस आपण विद्यार्थ्यांसाठीच तयार केलेला आहे. पुस्तकांचं ज्ञान तुम्हाला मिळतं आहे, पण समाज सुधारकांनी जे काही आपल्या दिव्य दृष्टीने किंवा प्रोग्रेसिव्ह विजनने आपल्याला जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आजही संयुक्तिक आहेत आणि ते आजही आपण टेकअवे घेऊ शकतो त्याच्यातनं. असंच कार्यक्रम आपण जो काही साजरा केलेला आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनाही आव्हान आहे की इथून पुढेही तुम्ही यावं आणि आपापले जे काही मत आहेत ते मांडत राहावं. बुकटॉक हा एक डायस आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि शासनातर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे ज्या काही 44-45 जयंत्या आहेत त्या आपण आपल्या ग्रंथालय विभागात साजरा करत असतो आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचावं आणि त्या व्यक्तींबद्दल 2 शब्द बोलावं याचा हा डायस आहे. आपलं ग्रंथालयाचं YouTube चॅनल आहे तेही तुम्ही बघा. आता ह्या विद्यार्थिनीने फार थोडक्या शब्दात आपल्याला सांगितलं आहे. प्रोफेसर सुभाष पवार सर आलेले आहेत, ते अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि खरंच आज चांगला योग आहे सर.
आणि डॉक्टर आढे सर आहेत आपल्याकडे, ग्रंथालयाची टीम आहे इकडे, कंदा सर येऊन गेले. तर महाविद्यालयाच्या या उपक्रमात सगळे सहभागी होतात, त्याबद्दल मी ग्रंथालयातर्फे सर्वांचे आभार मानते. आणि आपले जे ग्रंथालयाचे कर्मचारी हे टीमवर्क म्हणून करतात आणि विद्यार्थीच्या साठी हे करतात, असे आपले प्रिय विद्यार्थी यांचाही मी आभार मानते की 2 मिनिटं तुम्ही वेळ दिला आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर जे काही चाललेले आहे त्याच्यातनं निश्चितपणे तुम्हाला प्रेरणा मिळेल अशी आशा मी करते. आणि धन्यवाद. हा कार्यक्रम जाहीर करते.